आज माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर व अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते सर यांच्या सूचनेप्रमाणे भुसावळ उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांना सोबत घेऊन RPF जे बॅरेक ग्राउंड आहे या ठिकाणी येणारा गणेशोत्सव आणि ईद मिलाद याच्या अनुषंगाने कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस डिपार्टमेंट कशा प्रकारे रिॲक्ट करते किंवा कोणती कारवाई केली जावी या अनुषंगाने मॉक ड्रिलचं प्रॅक्टिस घेण्यात आली। याच्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार सहभागी होते आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांकडून कोणत्या पद्धतीने सुरुवातीला कशा प्रकारे रिस्पॉन्स केला जातो, नंतर शेवटी कशा प्रकारे रिस्पॉन्स केला जातो याची पूर्णपणे आज तयारी करून त्याची प्रॅक्टिस घेण्यात आलेली आहे। सर, गणेश विसर्जनच्या वेळेस किती बंदोबस्त? गणेश बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे। याच्यामध्ये भुसावळ विभागातील सर्व प्रभारी अधिकारी, सर्व दुय्यम अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार आणि जवळपास आपल्याला 240च्या आसपास होमगार्ड मिळालेले आहेत। ते एक RCB प्लाटून आणि SRPF प्लाटून असं आपल्याला मिळणार आहे। जी मुख्य मिरवणूक मार्ग आहे त्याच्यावरील बंदोबस्त असेल किंवा इतर ठिकाणचे जे मिरवणूक आहे छोटे मंडळांचे त्यांच्यासोबत देखील आपण आपले अंमलदार किंवा होमगार्ड यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे।